कोणाचा? ते बुद्धीचं. आता बुचीचंच दूध काढायला लागते, बाकी कोणाचं काढतं आता डबल. या बाईचं तर काही कामाचंच नाही दूध आपल्या. हाय सगळ्यांना शुभ सकाळ. तर सकाळचं वातावरण पाहून घ्या. ढगाळ वातावरण आहे आणि थंडी वाजू राहिली, काही समजून नाही राहिलं कसं आहे. तर कसं आहे वातावरण? ढगाळच आहे ना, थंडी वाजायला लागली, नाही तर घाटी दुखून राहिली. माई दुखी काल. हे असं कसं वातावरण आहे काय नाही, म्हणजे हिवाळा आणि पावसाळा एकाच ऋतूत चालू झाला असं वाटू राहिलं. तर घरातली सगळी जाडजूड चालू आहे आणि बाहेरची राहिली. सगळी बाहेरची झाडझुड राहिले अजून. आता उठला उठला काढून घेते मी दूध, कारण की त्या बकरीचे काही लहान पिलं नाही. मोठा आहे ढेमकुळा हा, तो वळला होते मग दादा उठले की. घरातला पसारा काही दिसत नाही तुम्हाला, कारण की घरात आहे अजून तसाच पसारा पडला. हे पा गोधड्या. चला मग दूध घेतो काढून आता. दूध चल पकडाय पाय. दूध काढल्यावर तिला कशी तारात देतात बकऱ्याला. चहा पुरतं दूध काढतं फक्त, बाकी नाही. कारण सकाळचा चहा, संध्याकाळचा चहा, दुपारचा चहा झालं का. एवढाच बकरा वगैरेचा फायदा आहे फक्त दुधाचा. उरकले सगळे कामं बायाचे. आणि आता ठेवणार आहोत चहा मी मस्त दुधाचा. लय दिवसाच्या बाद सकाळी चहा पिऊ राहिली. का चहा बंद केला होता म्हणून माझ्या सुन पडलं होतं काय माहित. पण केळ्याचा ज्यूस पेल्यावर सकाळी चहा नाही प्या वाटत. पण आता घरी या म्हणून तोसले चालू आहेत. केळाचा ज्यूस प्या, त्यात काजू बदामचा लड्डू का टाका. आणि वावरात गेल्यावर मग काय हाल आहे. त्यासाठी असं नाही की केळं नाहीत म्हणून, केळं बी आहे. पण आता मी केळाचा ज्यूस बंद करतो पेला, कारण की ते काही मला सुट नाही मुरायला. लय अशी कमजोर मुरायली मी. मलाही माहित नाही, कारण की माझ्या बहिणीनं सांगितलं होतं ते की बाबा पेल चांगलं असते शरीरासाठी. तर मग मी पेली, पण मला आली कमजोरी ते ज्यूस पिऊ पिऊ. पण तसं पाहिलं कमजोरी आली नव्हती पाहिजे, कारण की त्यात काजू बदामही होते. आता तिनं सांगितलं तर मी ते केलं. मला काही आवडलं नाही ते केळाचं ज्यूस. कसं मस्त होतं ते. मेथीचे लड्डू होते म्हणून केलं मी ते. त्याच्यापेक्षा डोळे लावून मेथीचे लड्डू खाल्ले असते तर पुरलं असतं. पण मग ते तसे संपले नसते मेथीचे लड्डू. जाऊ दे, आता मेथीचे लड्डू झाले आणि केळाचं ज्यूस संपला. आता आहे फक्त सकाळी चहा मस्त. आता बनणार आहे मटकीची भाजी सुक्कीवाली. त्यासाठी कापून ठेवला कांदा आणि हिरवा सांबार. बनणार आहे मस्त लाल तिखटाची, कारण की मला लाल तिखटाची मटकी सुक्की लय आवडते आणि लय भारी लागते. त्याच्यात फक्त कांदा पाहिजे लय मोठा, मग ते एकदम भारी लागते. हिरवा सांबार असला की तर मग तर सांगूच नका. चला मग या सकाळचा चहा प्याले असतं. तसं तुम्हाला आज स्वयंपाक करायचा आहे, मूड नाही, पण करून ठेवतो मी. भूक लागली तर खाल्ल्या जाते, कारण मला असं असते की मला कधी कधी मूड नसते स्वयंपाक करायचा. भूक एवढी जास्त लागते की भयानक. मग त्यासाठी पहिले भूक नसो पण शिदोरी असो, चहा प्यायला कळी घेऊन येतो गॅसवर. सुकी मटकी करायला फक्त तिखट आणि मीठ पाहिजे.
चांगलं मस्त म्हणजे टाका लागते ते मस्त बरोबर. आता एवढा काही टाइम नाही लागत मटकी करायला. कांदा झाला ते झालं, पण कांदा कधी होणार आहे काय माहिती. कांदा कढई टाकून घेतला, लसणाच्या पाकळ्या काढायच्या होत्या 2-3, ते बी लसणाच्या पाकळ्या 2-3 टाकल्या. टाकून यायचं, मीठ टाकून घेतो पहिलेच कांद्यातच. मिरची टाकायचं, मिरची पावडर, हळद नाही मिरची पावडर मध्ये टाकली होती. ते होत नाही तर सांबार टाकून घ्यायचं. सांबाराच्या नादात मिरची पावडर जाईना. मिरची पावडर व्हायला काही जास्त टाइम नाही लागत. आणि आपल्या मटकीतलं पाणी घ्यायचं मस्त असं काढून ते टाकून द्यायची मटकी. मटकी रात्री भिजू घातली होती ना, सकाळीच बाहेरचे कामं उरकल्यावर धुवून घेतली, मस्त मिसळून घेतली, मस्त फिरून घ्यायची अशी. मस्त असा वास सुटला आपल्या मटकीला. आणि याच्यावर ठेवायचं झाकण. कमी गॅसवर ठेवायचं, मस्त शिजते मी. आणि पुढे आता आपली भाजी गेली की भांडे पडणं चालू. हे भांडे सध्यासाठीच ठेवतो मी, ते काम उरकायचे. आणि माझे हातपाय जसे असले गैल्यासारखे वाटू राहिले, काय होते काय माहित. काल म्हटलं आईचं काय होते काय माहित वादळानं, आणि माझंच हातपाय दुखू राहिले सारे. मला ते बिमारी काय माहित. सगळा किराणाही संपला, आता पीठही संपलं. फक्त 2 दिवसाचं पीठ आहे आता. मस्त पतल्या पोळ्या टाकून घेतो 2, कारण की रात्रीची पोळी आहे अर्धी. आणि एवढं काही जाणार नाही मग फेकपाक केल्यापेक्षा पहिलेच आपलं अधिक करायचं. गव्हाचं पीठ संपलं आणि ज्वारीचं पीठ आहे अजून. ज्वारीच्या पिठाला चान्सच नाही भाकरी टाकायला. सारं मटण बिटन सारं सुक्कच चालू आहे. आणि सुक्क्याच्या संग आणखी सुक्की भाकर नाही आवडत नाही, मग टाकू नाही वाटत. चला मग मी उरकतो आता एवढा स्वयंपाक. बातच मटकी तर आहेच आपली गॅसवर, कमी गॅसवर. आणि आता ते पिळून घेतो आणि टाकून घेतो 2 पोळ्या. मग एकदाच गेलं बाहेर की गेलं. चला मग मारा चक्र आता पायरीवर. चला मग जिन्यावर भांडे आपले रोजच्या प्रमाणे. आणि फुलाचे झाडं लयच असे, फुलं तर दिसू राहिले त्याला, पण असे चिरकुटल्यासारखे झाले. चिरकुट असे कसे झाले हो हे झाडं, हे फुलाचे झाडं. सगळ्या फुलाचे गोंडे झाले म्हणून तसे दिसू राहिले का ते. आई बसली मस्त गेटा. आणि आज सकाळी बकऱ्याला चारा लावून दिला आता. पिलायला लावला की ते इकडे तिकडे पायतात. आणि मग आपल्याला एकच तरी होते पायतात देवा ते पिलायले चारा खातात. तर 3 चक्र मारा लागत मला एवढ्याच स्वयंपाकाच्या भांड्यायचा. कारण की एका हातात मोबाईल आणि एका हातात भांडे, एक खट्टे आणू नाही शकत. आणि तुम्हालाही दाखवणं जरुरीच आहे. भांडे चुलीवर पाणी ठेवलं मस्त, आणि त्याच्यात चालू आहे धुपट. माझे सगळे कामं उर केलं, मस्त पाणी तपते आंघोळीले. पायाचं काम नाही. मग घरातली झाली सगळी साफसफाई. आता घेतो भांडे घासून, कारण की आता बकऱ्याचा काही एवढा ताप नाही राहिला आणि पिलंही लहान नाही राहिले. आता आजची किती तारीख आहे, तर 26 तारखेला होणार आहे आमचे पिलं 1 महिन्यात. एवढा काही ताप नाही राहिला त्याचा, पाज्याचा याचा त्याचा. फक्त रात्री घरात घ्यावं लागतात ते मायच्या वेगळे, कारण की त्याला आत्तापासून दोर नाही लावल्या जात. कारण ते लय लहान आहात, मग त्याला फाशी बसू शकते किंवा काही बी होऊ शकते. रात्री आपल्याला झोपीचा टाईम असते म्हणून त्याला रात्री फक्त घरात घेतो. काय झालं
आणि इकडे तिकडे टाइमपास केल्यापेक्षा भांडे घासणं बरं राहतं. भांडे घासून घेतो आताच. आणि बकरे गेल्याशिवाय काही लंगडूचं चारा पाणी करता येत नाही, बाहेरचं दारही झाडता येत नाही, आणि झाडझुडही करता येत नाही. चला मग मी घेतो आता एवढे भांडे घासून. दादाचं जेवण चालू आहे अंदर घरात. हा, कुठे येतात चष्मा? चष्मा कुठे काढून ठेवते तर माहित नाही होत तिले. एवढा गाठा पडते रोज बकरायचा. हा नेऊन टाकतो आता बाहेर मी. या दुपारचं जेवण करायला मस्त दाळचे 2 टमाटे तोडले, मस्त पिकले ते, कलर यायला मस्त आला असा. आणि आज जरा लवकरच कामं उरकले, कारण की आज गौऱ्या थापायच्या नव्हत्या, शेण काहीच नव्हतं बाहेर. मग फक्त चारा पाणी केलं आणि झाडझूड केली आणि पटकन आंघोळ उरकून बसली. मग आज जेवायला मी लवकरच, कारण आज नाही पेलं केळाचं ज्यूस, तर लागली भूक. पोटाचा आवाज देत जाय मला जेवणासाठी.